अलिबाग तालुक्यातील गणेशपट्टी हे गाव जिल्ह्याच्या नकाशावरून कायमचं पुसलं गेलं आहे. पूर्वी या गावात 30 ते 40 घरे होती. तेथे दसरा, दिवाळी, अगदी हनुमान जयंती सुद्धा उत्साहात साजरी व्हायची. रायगड जिल्हा म्हणजे भाताचे कोठार अशीच ही एक पूर्वीची ओळख. त्यात म्हणजे गणेशपट्टी हे गाव भातशेतीसाठी प्रसिद्ध. मात्र ही ओळख आता कागदोपत्रीच राहिली आहे. तेथील शेतकरी 1980 पर्यंत बांध बंदिस्ती स्वकष्टाने करत होते. परंतु बांधाला एक लहानशी खांड गेली आणि ती खांड दुरुस्त झालीच नाही. या खांडीनेच घात केला. त्याच दरम्यान खारल्याने राज्य शासनाचं नवं खातं अस्तित्वात आलं. पण त्यांनी बांध बंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे बांध पूर्णपणे फुटला. ते पाणी शेतात शिरले व शेतजमीन नापीक झाली. समुद्राच्या भरतीचे पाणी गावात शिरले. खारफुटी व कांदळवन तयार झाले. घरे पडू लागली. त्यांना गाव सोडावा लागला. गावात येण्या जाण्यासाठी त्यांना होडीचा प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांना जमिनीबाबत न्याय कधी मिळणार? रायगड टाइम्सच्या वर्तमानपत्रानुसार पेण दादर मधील 2500 एकर शेती खारफुटीमुळे नापीक झाली आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चर्चा केली आहे. आपल्या येथील शेतकरी बांध बंदिस्ती स्वकष्टाने करत आहेत. मात्र दिवसेंदिवस समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे बांधाला खांडी जाऊ लागल्या व ते पाणी शेतात येऊ लागले आहे. वासखार हद्दीतील 1200 एकर शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे. गणेशपट्टी गावाची खाडीच्या पाण्यामुळे झालेली दुरावस्था ही आपल्या गावाकडील शेतजमिनीची होऊ नये यासाठी अध्यक्ष आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी राजाराम पाटील व समाजसेवक राकेश पाटील यांनी वेळोवेळी खारभूमी विभागाकडे पत्रव्यवहार केले. रायगड टाइम्स, कृषी वर्ल्ड, विश्वरूप, सकाळ, पुढारी, लोकमत, दैनिक सागर या वृत्तपत्रांद्वारे ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. परंतु 2010 ते 2025 पर्यंत बांधाचा संघर्ष हा चालूच होता. समाजसेवक राजाराम पाटील, राकेश पाटील व बाबुराव पाटील यांनी खारल्या विभागाकडे पत्रव्यवहार करून आतापर्यंत बांधाचे 25% काम हे पूर्ण झाले आहे. त्यासाठी दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी बांधाच्या कामाला सहकार्य केले आहे. परंतु बाबुराव पाटील हे एवढ्यावरच न थांबता आपला गाव ते मोठे तलाव व आरशाची खार नये सर्व समाजसेवक व ग्रामस्थ तसेच खारल्या विभागाचे आभार. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा